नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाची कविता अभ्यासली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या विषयातील युनिट नंबर 1 मधील 1.1 ची कविता बॉडी बॉडी पॉप पॉप अभ्यासणार आहोत. आता इथं आपल्याला दिलं आहे लिसन अँड सिंग. लिसन अँड सिंग मध्ये इथं बघा, लिसन अँड सिंग. आता ही आपल्याला इथं कविता दिलेली आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ, डिफिकल्ट वर्ड समजावून सांगते आणि त्यानंतर मग आपण या कवितेचा अभ्यास करू. 1.1 बॉडी बॉडी पॉप पॉप डिफिकल्ट वर्ड्स. आता इथं बघा, HEAD हेड. हेड म्हणजे डोकं. SHOULDERS शोल्डर. शोल्डर्स म्हणजे खांदे. EYES आईज. आईज म्हणजे डोळे. EARS इयर. इयर्स म्हणजे कान. NOSE नोज. नोज म्हणजे नाक. MOUTH माउथ. माउथ म्हणजे तोंड. HAND हँड. हँड म्हणजे हात. FEET फीट. फीट म्हणजे पाय. TOUCH टच. टच म्हणजे स्पर्श करणे. आता तुम्हाला हे कठीण शब्दाचे अर्थ समजले असतील, तर मग आपण आता कविता शिकूया, ज्यामुळे आपल्याला कविताचा अर्थ समजणे सोयीचं जाईल. हे कठीण शब्द तुम्ही अभ्यासायचे आहेत, वाचायचे आहेत आणि जास्तीचा सराव करायचा आहे. बॉडी बॉडी पॉप पॉप. लिसन अँड सिंग. बघा, बॉडी बॉडी पॉप पॉप. बॉडी बॉडी पॉप पॉप. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. आता याचा अर्थ काय होतो, तर शरीराचे अवयव आहेत आणि पॉप पॉप हा शब्द आपल्याला स्पर्श करण्यासाठी किंवा टच करण्यासाठी वापरला जातो. टच युअर हेड. टच युअर शोल्डर. आता इथं बघा, टच युअर हेड म्हणजे तुमच्या डोक्याला असा स्पर्श करा. आणि टच युअर शोल्डर. आता शोल्डर या शब्दाचा अर्थ खांदे असा होतो. आपण मगाशी बघितलंच. टच युअर आईज. आता टच युअर आईज म्हणजे तुमच्या डोळ्यांना स्पर्श करा. टच युअर इयर. आता इथं इयर म्हणजे काय आहेत रे, आपले कान आहेत. टच युअर इयर. आता तुम्ही काय करायचंय, मग तुमच्या कानांना स्पर्श करायचा आहे. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. टच युअर नोज. टच युअर नोज. आता या मुलीने चित्रातल्या बघा, नोजला स्पर्श केला आहे. नोज म्हणजे काय, नाक. टच युअर माउथ. माउथ म्हणजे बघा, या मुलीने तोंडावर हात ठेवलेला आहे. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. ठीक आहे. आता पुढची लाईन बघूया. टच युअर हँड. बघा, ह्या मुलीनं टच केलाय. कशाला, हाताला. हँड म्हणजे हात. टच युअर फीट. आता बघा, या चित्रामध्ये हा मुलगा आहे, त्यानं फीट म्हणजे पायाला स्पर्श केलेला आहे. बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. तर मुलांनो, तुम्हाला आज आपली शिकवलेली कविता कशी वाटली हे नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि उद्याच्या भागात आपण पुढचा पार्ट लिसन अँड स्पीक घेणार आहोत. आणि असं ओळीनं सगळं आपण पोर्शन कवर करणार आहोत. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.